विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारच्या फडणवीस भेटीवर मोठं विधान केलं। शुक्रवारी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रवास केला आणि याच प्रवासासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांना जे संकेत दिले त्यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्यात। पाहूयात। विमानात आमच्यात उच्चस्तरीय भेट झाली। फडणवीसांच्या भेटीवर ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या विधानावरनं चर्चेला ऊत। विमानापेक्षा इमान महत्वाचं, शिंदेंचा टोला। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरले ते येत्या काही दिवसात कळेल। देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र विमान प्रवास केल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। खरं तर एकमेकांचे विरोधक असलेल्या ठाकरे फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या। या प्रवासात ठाकरे फडणवीस जवळजवळच्या सीटवर असल्याचं दिसलं, तर दोघांमध्ये काही बोलणंही झाल्याचं पाहायला मिळालं होतं। याच संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी आमच्यात उच्चस्तरीय भेट झाल्याचं सांगत या बैठकीचा वृत्तांत येत्या काही दिवसात कळेल असं म्हटलं। ठाकरेंच्या या वक्तव्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। येत्या काही दिवसात कळेल। येत्या आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरले ते येत्या काही दिवसात कळेल। ठाकरेंनी या प्रवासात चर्चेचे संकेत दिले असले तरी महायुतीचे नेते काही याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीये। भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी यावर मिश्किल टोले लगावले। उद्धवजी ठाकरे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये विनोद करायची सवय असते। राजकारणाकडे देखील ते विनोदानेच बघतात। त्यामुळे त्यांचं उच्चस्तरीय बैठक आणि येत्या काही दिवसामध्ये घडेल हे वक्तव्य म्हणजे केवळ विनोद बुद्धी आहे। मिश्किलपणे ते वक्तव्य केलेलं आहे। एक तर तू राहीन नाही तर मी राहीन म्हणताय, तुम्ही कलंक म्हणताय आणि आता मात्र उच्चस्तरीय बैठक आणि हे म्हणताय, तर याचं उत्तर त्यांनी द्यावं की काय आहे बाबा, ऐसी मजबुरी क्या है की तुम्हाला या बैठका कराव्या लागतात। त्याच विमानातून कुणी प्रवास करणं, एकमेकांशी बोलणं किंवा संवाद साधणं, मला वाटतं हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच अशी आहे ना की कुणी कोणाशी बोललं म्हणून काही तिथे लगेच काही गोष्टी चाललेल्या असतात असं नाही। परंतु आता उद्धव ठाकरेंच्याकडे दुसरंच काही राहिलेलं नाहीये, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या कंड्या पिकवतायत असं मला वाटतं। अत्यंत उच्चस्तरीय चर्चा उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस मध्ये झालेली आहे। त्यांनी हेही सांगितलं की उद्धवजी जर ऐकलं असतं तर मी तुमच्या मातोश्रीला आलो असतो, परंतु तुम्ही न ऐकल्यामुळे आता मला मातोश्रीला येणं बंद झालं, मला मच्छी खाणं बंद झालं, अशा काहीतरी गप्पा बिप्पा त्यांच्या झाल्या असाव्यात, म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या या उच्चस्तरीय बैठकीच्या विधानावर जोरदार प्रहार केला। ठाकरेंना आपल्यामुळेच सभा घ्याव्या लागतायत असं म्हणत, जो बूंद से गई हौद से नहीं आती असं म्हणत विमानापेक्षा इमान महत्वाचं असल्याचा टोला शिंदेंनी लगावला। तर देवेंद्रजी हुशार असून त्यांना कपटी मित्र काय असतो ते 2019 मध्ये समजलं असं शिंदेंनी म्हटलं। विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं आणि त्यामुळे 2019ला जी बेईमानी केली, महाराष्ट्रातल्या जनतेने एकाच विमानाचा प्रवास करायचं तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या झाडामधून प्रवास सुरू केला। आता ते गटांगळ्या खात सुटलेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे। एकंदरीतच नागपूर विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सोबत दिसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या। आता ठाकरेंनी या दरम्यान उच्चस्तरीय बैठक झाल्याचं वक्तव्य करत नवीच चर्चा सुरू केली। त्यामुळं ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे खरंच अशी काही बैठक झाली का आणि या बैठकीचा वृत्तांत कधी समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।